सुरुवातीला तामिळनाडूच्या राजकारणातली मोठी बातमी, कारण थलपती विजय यांच्या शपथविधीचा 10 वाजताचा मुहूर्त हुकलाय। टीव्हीके पक्षाचे प्रमुख अभिनेते जोसेफ विजय यांच्या आजच्या शपथविधीवर सावट कायम आहे। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारा बहुमताचा आकडा त्यांच्याकडे नाहीये। बहुमत नसल्याने मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार की नाही हे अजूनही अस्पष्ट आहे। बहुमत नसल्याने राज्यपाल यांनी शपथविधीसाठी मंजुरी नाकारली आहे। टीव्हीकेला काँग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंब्याचं पत्र दिलंय, मात्र अजूनही सरकार स्थापन करण्यासाठी 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे। सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेलं बहुमत नसल्याने राज्यपालांनी विजय यांना शपथविधीसाठी मंजुरी नाकारली आहे। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अधिकचे अपडेट घेऊया। शिवाजी, तामिळनाडूमध्ये सत्ता बदल झाला, टीव्हीकेनं सर्वाधिक जागा आतापर्यंत कमावल्या, पण 108 हा आकडा कमी पडतोय बहुमतासाठी। काँग्रेसने पाठिंबा दिला, अजूनही 5 जागा कमी आहेत। एकीकडे द्रमुक आणि काँग्रेस आतापर्यंत एकत्र होते, काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिला, त्यामुळे द्रमुकही नाराज आहे। हे सगळे ज्या घडामोडी घडतायत त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्रीपदाची शपथ अजूनही होत नाहीये। सध्या आपण जर पाहिलं तर जनमताचा कौल झालेला आहे, राजकारणाचा खेळ आता सुरू झालाय आणि राजकारणामध्ये आकडे महत्वाचे असतात। बाकी इमोशनल गोष्टी राजकारण करताना जातीची समीकरणं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि आकडा कोणाकडे जमतोय हे महत्वाचे आहे। आणि तामिळनाडूमध्ये परिस्थिती अशी आहे की डीएमके एआयडीएमके देखील एकत्र आले तरी आकडा पूर्ण होत नाहीये। त्याच्यासाठी बहुमत जर पाहिलं गेलं तर जनमताचा कौल विजय यांच्या पाठीशी आहे, मात्र त्यांनाही आकडा नाहीये। दुसरीकडे काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे, त्यांची 20 ते 23 वर्षाची जो घरोबा होता डीएमके सोबतचा तो संपुष्टात आलेला आहे, तरी आकडा जुळत नाहीये। आणि कधी कधी असं असतं की जो मोठा पक्ष आहे त्याला राज्यपाल हे शपथविधीचं आमंत्रण देतात आणि फ्लोर टेस्ट घेण्यासाठी सांगतात। मात्र या ठिकाणी अर्लेकर यांनी असं सांगितलं राज्यपाल यांनी, जोपर्यंत बहुमताचा आकडा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला शपथविधीसाठी आमंत्रित करणार नाही। आता हा प्रश्न खरं तर सत्सद विवेक बुद्धीचा भाग असतो राज्यपालांचा आणि ते तशा पद्धतीने निर्णय घेऊ शकतात। आता एक मुद्दा यामध्ये असा आहे की जर यामध्ये एका विहित वेळेमध्ये विजयन हे बहुमत सिद्ध करू शकले नाही, त्यांचा आकडा जुळला नाही, तर तामिळनाडूमध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते। राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर बीजेपी आणि एआयडीएमके या पक्षांना अधिकचा वेळ मिळेल त्यांच्यासोबत अधिकचे आमदार जोडण्यासाठीचा, आणि त्यानंतर जुळवाजुळव होऊ शकते। मात्र डीएमके आणि एआयडीएमके या दोन्ही पक्षामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये काही दशकांमध्ये विस्तव देखील जात नव्हता असं म्हटलं, ते पक्ष देखील सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र तरी त्यांच्याकडे आकडा पूर्ण होत नाही। खरं जर पाहिलं तर जनमताचा कौल हा विजय यांच्या बाजूने आहे आणि डीएमके आणि एआयडीएमके दोन्ही पक्षाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षांनी मिळून आता जर विजय यांच्या विजयरथ रोखण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्याकडे आकडे जुळत नसल्यानं एक मोठा कायदेशीर पेच या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर आता तामिळनाडूच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये नक्की काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्की शिवाजी, त्यामुळे 2 कट्टर विरोधक एकत्र येतात आणि विजयचा रथ रोखतात की विजय आपल्या 5 आमदारांना पक्षात घेऊन बहुमताचा आकडा गाठतो हे पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।